हाय, कसे आहेत सगळे? आज मॉर्निंगमध्ये नाश्त्याला फोडणीचा भात होता आणि मग टस्कीला एवढी मस्ती सुचलेली ना की सारखी अंगावरती धावून येत होती. नंतर लक्षात आलं की तिला आज मेडिसिनसुद्धा द्यायची आहे. लास्ट टाईम मला डॉक्टरांनी सांगितलेलं, पण जेव्हा मी तिला द्यायला गेले मला काही जमत नव्हतं आणि ती मला देऊनसुद्धा देत नव्हती. कशी तरी तिला मेडिसिन दिली आणि अगोदर तिला ट्रीट दिली, कारण औषधामुळे ती खूपच वाकडं तिकडं तोंड करत होती. पण ट्रीट मात्र फटाफट संपवली आणि ते खाल्ल्यानंतर ती जी अशी झोपली आहे ना की विचारू नका. मग मी माझं आवरायला घेतलं, कारण मला बाहेर जायचं होतं आणि आज काजळ लावायचा खूप मूड झालेला. मला आवडतं काजळ, पण सूट होत नाही, त्याच्यामुळे मी रोज लावत नाही. आणि मी आज माझ्यासाठी ओट्स भिजत टाकलेले, असंच मूड झाला म्हणून. आणि ह्या प्लांटचा टस्कीला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, थोडं मोठं झालं की लगेच ती त्याची पानं तोडून टाकते. दुपारचा थोडा आराम झाल्यानंतर संध्याकाळचं आवरायला घेतलं आणि एवढ्या दिवस एकही कलर मी फॉलो केला नाही, पण आज पिंक कलर आवडीने घातला आणि 2-3 पोजसुद्धा दिले. आज माझ्याकडे टाईम थोडा जास्त होता, मग सगळं निवांत चाललेलं. त्याच्यामध्ये एक हेअरस्टाईलसुद्धा ट्राय केली, मला आवडली ती, पण थोड्या वेळाने परत काय झालं काय माहिती. नंतर म्हटलं रोजचं जसं असतं तसंच ठीक आहे आणि परत ती विस्कळून वापिस जैसे थे. नंतर मग खरोखरच उशीर व्हायला लागलेला. मग नंतर म्हटलं पटकन आवरते आणि निघते. आणि मग आम्ही जेवण वगैरे झाल्यावरती आम्ही मंदिरात जायला निघालेलो. आणि खरंच गाभाऱ्यामध्ये गेल्यावरती एवढं सुंदर वाटत होतं ना, असं वाटत होतं एकटक फक्त देवीकडेच बघत बसावं. आणि बघितल्या डोळेच भरून येत होते. काय माहिती आहे का, देवीची ओटी वगैरे भरली आणि जवळच 1-2 मंदिरं होते, मग त्याच्यामध्येही जाऊन आलो. रात्र असल्यामुळे गर्दी पण फार कमी होते. दर्शनसुद्धा एकदम आरामात झाले आणि मग आम्ही घरी यायला निघालो. विचार होता की गरबा बघायला जाऊ, पण खूपच उशीर झालेला, मग घरी निघून आलो. थँक्यू फॉर वॉचिंग.